हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही निघालो आहे तुळजापूर आणि अक्कलकोटसाठी. तर मध्यंतरी काही इंस्टाग्रामवरती काही जणांनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की ताई तू मिनी ब्लॉग बनवत जा, खूप छान बोलतेस. तर हा एक छोटासा प्रयत्न आहे, कसा झाला हे नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. तर आम्ही आधी निघालो आहे तुळजापूरसाठी. तुळजापूरला अतिशय गर्दी होती म्हणून आम्ही 200 रुपयाचा पास घेतला आणि 1-1.5 तासात आमचं आईचं दर्शन झालं. तिथून पुढे आम्ही निघालो अक्कलकोटसाठी आणि रस्त्यात आम्हाला सुंदर असं झेंडूचं मळा दिसला. तर आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो, विश्रांती घेतली आणि पुढे प्रवास सुरुवात केला. तर पुढे जाऊन आम्हाला छान झोपाळा दिसला, तर मला मोह आवरला नाही म्हणून मी तिथेही बसले, छान उसाचा रस प्यालो आणि स्वामींचं नामस्मरण करून स्वामींच्या मठामध्ये प्रवेश केला. स्वामींना बघण्याची खूप आतुरता होती आणि प्रचंड गर्दीही होती, पण त्या गर्दीला न जुमानता स्वामींना भेटायचं आहे हा एकच मोटिव्ह होता. म्हणून श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं आणि स्वामींचं दर्शन घेतलं. खूप छान झालं, मनापासून डोळे भरून स्वामींचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला आणि मुंबईसाठी आम्ही निघालो. आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, स्वामींसाठी तिथून अक्कलकोटवरून आम्ही रुद्राक्षांची माळ घेऊन आलेलो आहे, ही कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा.